परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने सॉल्व करणार तर वेळ बचत होईल। बघा मित्रांनो, एक ही दिशा में 110 किलोमीटर प्रति घंटा और 90 किलोमीटर प्रति घंटे की चाल से चढ रही दो ट्रेन। मित्रांनो, खूप दिवसानंतर रेल्वेवर हा प्रश्न आपल्याला दिसलेला आहे, खूप शिफ्ट झाल्यानंतर हा एक प्रश्न आलेला आहे। ओके, पण मित्रांनो रेल्वेवर प्रश्न कमी आहे याचा अर्थ टाइम डिस्टन्स स्पीड यावर प्रश्न जास्तीत जास्त आहे। ओके, बघा मित्रांनो 110 किलोमीटर प्रति घंटा का या ठिकाणी सेकंड एक दूसरे को पार, यदि पहली ट्रेन की लंबाई 130 मीटर है तो दूसरी ट्रेन की लंबाई एक ही दिशा में म्हणजे डायरेक्शन समान आहे, म्हणजे या ठिकाणी रफ्तार म्हणजे गती म्हणजे वेग या ठिकाणी मायनस करूयात आपण, वजाबाकी होईल। मग 110 मधून 90 मायनस केल्यानंतर आपल्याला 20 किलोमीटर प्रति घंटा 20 किलोमीटर प्रति घंटा म्हणजे त्याला लिहितो मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने 200 मीटर बरोबर किती मित्रांनो 36 सेकंद, 200 मीटर बरोबर 36 सेकंद। तर या ठिकाणी किती 54 सेकंद में, तर 54 सेकंदात किती 9 चौक 36, 9 7 54, 5 चौक 20, 5 चौक किती मित्रांनो 20, 5 7 किती 30 म्हणजे 300 मीटर। 300 मधून मित्रांनो 130 मायनस करून टाका तर आपल्याकडे उरेल 170 मीटर म्हणजे 170, दुसऱ्या ट्रेन की लंबाई 170 मीटर, विकल्प डी मध्ये असेल। ओके,